सरकार डान्स बार, डिस्को आणि ऑर्केस्ट्राबाबत आता महत्त्वाचा निर्णय घेणार होतं. मात्र मंत्रिमंडळ बैठक होण्याआधीच अजेंडा लीक झाल्यानं फडणवीसांकडून मंत्र्यांना कारवाईच्या सूचना आहेत. राज्यामध्ये डान्स बार सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास मैदानामध्ये उतरू, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटलांचा राज्य सरकारला हा इशारा आहे. ठाकरे मुख्यमंत्री असतानाच देखील अजेंडा लीक व्हायचा संजय राऊतांचा आरोप आहे. तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असणारेच फितूर आता फडणवीसांसोबत आहेत. तर राऊतांचा हल्लाबोल. मंत्रिमंडळामधील अजेंडा पूर्वी लीक व्हायचे, आता यापुढे गुप्तता पाळली जावी. मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. कॅबिनेट बैठकीचा अजेंडा महायुतीमधील अंतर्गत बाब, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू. मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य आहे. मंत्रिमंडळात फितूर कोण याची हवा असल्यास फडणवीसांना यादी देणार. देवेंद्र फडणवीसांना मंत्रिमंडळामधील फितुरांचा शोध घेण्यासाठी माहिती देऊ, विजय वडेट्टीवार यांचा टोला आहे. पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाची सावध भूमिका. पक्षातील सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनमध्ये बैठक होणार आहे. तर पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभर दौरे करत संघटनेचा आढावा घेतील. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप आहे. मुंडेंना फक्त 20 ते 25 मिनिटच भेटलं होतं, धसांचा दावा आहे. तर बावनकुळेंनी 4.5 तास भेटल्याचं सांगितल्यानं माझ्याबाबत संभ्रम, सुरेश धसांचं वक्तव्य. सुरेश धसांना आम्ही खूप जीव लावला होता. धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर जरांगेंनी खंत व्यक्त केली आहे. आज शिवजयंतीचा चांगला दिवस आहे, त्यामुळे आज क्रूर नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, जरांगेंची मुंडेंवर टीका आहे. एक मोठी डील झाली आणि धस ज्या वेगानं पुढे ब्रेक गेले त्याच वेगानं त्यांनी ब्रेक देखील लावलेला आहे. बावनकुळे धसांचे बॉस, बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलंय का, राऊतांचा हा सवाल. डोळ्याचं नॉर्मल ऑपरेशन झालं, भेटीची गरज देखील नव्हती. सुरेश धस धनंजय मुंडेंच्या भेटीवर विजय वडेट्टीवार यांची मिश्किल टीका आहे. कोणाच्या इशाऱ्यावर धस एवढी हिंमत दाखवत आहेत ते बावनकुळेंनी शोधून काढावं, विजय वडेट्टीवारांचा सल्ला आहे. राहुल गांधींनी ट्विट करताना छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपची जोरदार टीका. औरंगाच्या पिलावळीकडून काय अपेक्षा करावी. राहुल गांधींनी महाराजांची माफी मागितली नाही तर त्यांना फिरू देणार नाही. मंत्री नितेश राणेंचा राहुल गांधींना इशारा आहे. 2019ला मुख्यमंत्री शिंदेंनाच करण्याची ठाकरेंची इच्छा होती, मात्र युती भाजपनं शब्द पाळला नाही. तर मवियामध्ये शिंदे सीएम नको आहेत, पवारांची भूमिका होती, संजय राऊतांचा दावा आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल संदर्भात वादग्रस्त मजकूर काढा, मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश आहेत. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती आहे. विकिपीडियाला प्रशासनाकडून नोटीस. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 100 दिवसात पूर्ण होणार आहे. मागच्या वेळी ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करून पुतळा उभारणार, आमदार निलेश राणेंची माहिती आहे. मराठवाड्यामधील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही. कॅगच्या चौकशीची भीती आहे. नियमानुसार छाननी सुरू झाली आहे. जीबीएसमुळे राज्यामधील आता यात्रांवरच निर्बंध येण्याची शक्यता. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यामधील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करण्याबाबतचे आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती आहे. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ घाटामध्ये बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झालंय. कार चालकाला बिबट्याचा बछडा मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कैद केलेला आहे. यवतमाळमध्ये कापसावर पाणी मारतानाचा व्हिडिओ काढल्यानंच एकाला बेदम मारहाण, शेतकरी संतापले, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावती जिल्हा रुग्णालयातील 2 परिचारिकांचं निलंबनाच्या कारवाईनेच परिचारिका आक्रमक झाल्यात. कारवाई मागे न घेतल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा आहे. मधील मदरसा दारुल उलूम मौलाना युनुसिया या संस्थेची सरकारकडून स्पेशल ऑडिट होणार आहे आणि 5 वर्षांपासून प्रलंबित याचिकेवर उच्च न्यायालयाकडून 4 आठवड्यात निकाल. लातूर शहरामध्ये भाजीपाला विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. मनपा आयुक्तांच्या चेहऱ्याचा मुखवटा घालून फळं आणि भाजी विक्रेते भाजी विकत असल्याचं समोर आलेलं आहे. हे आंदोलन त्यांच्याकडून केलं जात आहे. सांस्कृतिक सभागृह आणि वाचनालयाच्या जागेच्या मागणीसाठी लातूर महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन. लोकनायक संघटनेकडून पालिकेसमोर ठिय्या आंदोलन. मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ सोमटेजवळ आता बसचा अपघात झालाय. सोमटनं आणि सुदैवानं कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही. रस्त्यावरील बॅरिगेड्सला धडकून बसचा हा अपघात घडलाय. अमरावतीमध्ये एक जीबीएसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशिमच्या कारंजामधील ममता नगरमध्ये चिमुकल्याचा खड्ड्यामध्ये पडून मृत्यू. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त. नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात नागरिक आक्रमक. आमदार राजेंद्र गावित यांनी घेतला आहे पालघर जिल्ह्यामधील रस्त्यांचा आढावा. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न. नांदेडच्या मुखेड नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरपालिकेकडून पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणांवर तोडक कारवाई.
नांदेडमध्ये उन्हाळी बाजरी आणि भुईमुगाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग, शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीला सुरुवात। पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा राजगड तालुक्यामध्ये पाहणी दौरा, सीईओकडून आरोग्य केंद्रांसह शाळांची देखील पाहणी त्यांनी केली आहे। नाशिकमधील पंचवटीमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वरी मंदिरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली। मोठ्या संख्येने शिवप्रेमी सिंधुदुर्ग किल्ल्यात उपस्थित होते। तुळजाभवानीच्या मंदिरामधील दर्शनाच्या नियमाबाबत 15 दिवसात लेखी अभिप्राय द्या, जिल्हाधिकारी सचिन आंबोसे यांची पुजारी महंतांना सूचना आहे। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा उद्या दुपारी 12 वाजता रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा। भाजपच्या विधिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे आज संध्याकाळी 7 वाजता ठरेल। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारलाय। नियुक्तीविरोधामध्ये काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात दिलेल्या आव्हानावर आज सुनावणी होणार आहे। निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असताना नियुक्ती मध्यरात्री का केली? काँग्रेसचा मोदी सरकारच्या निर्णयावर आक्षेप आहे। भाजपचे रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं निलंबन मागे। रेड्डींसह 12 जणांचं निलंबन रद्द करून त्यांचा पुन्हा भाजपात प्रवेश। रेड्डींनी आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं। मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेला अबू सालेमचा सुटकेसाठी त्याची याचिका आणि शिक्षामाफी तसंच तुरुंगामधून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात त्यांना धाव घेतली होती। नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाला अखेर निवासी आयुक्त मिळाले। सलग 3 महिने हे पद रिक्त राहिल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी विमला आर यांची नियुक्ती झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटामधील संरक्षक भिंत तुटली। संरक्षक भिंतीच्या बाजूचा भराव खचलाय। उतारावरील वळणावर वारंवार अपघाताची मालिका सुरूच आहे। नंदुरबारमध्ये कामगार मिळत नसताना रोजगार हमीची कामं रखडली आहेत। जवळपास 6000 सिंचन विहिरींची कामं अद्यापही प्रतीक्षेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरबूज फळावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। नंदुरबार पालिकेच्या हद्दीमध्ये 32,000 मालमत्ता करधारकांवर 34 कोटींची थकबाकी। पालिकेला 31 मार्चपर्यंत कर वसुली करण्याचं आव्हान आहे। मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा आहे। नंदुरबारमध्ये फेब्रुवारीमध्येच पाणी टंचाईची समस्या आहे। पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वेळेत उपाययोजना करणं गरजेचं आहे। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस चाचणी अंतिम टप्प्यामध्ये। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती आहे। 8 ते 16 वयोगटामध्ये लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार। जलसंपदा विभागानं पाठवलेल्या पाणीपट्टी थकबाकी भरण्यास पुणे पालिकेचा नकार। पाणीपट्टी 160 कोटी रुपये असून ती रक्कम भरली जाईल, मात्र अधिकची पाणी भरण्यास पालिकेचा नकार आहे। पुण्यामध्ये महानगरपालिकेचे पाणी देखील पिण्यास अयोग्य आहे। सिंहगड रस्ता भागामध्ये तपासणी, 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू आढळलेत। जीव्हीएसचा उद्रेक झाल्यानंतर पालिकेची पाहणी। मुंबईच्या ताप पुन्हा वाढ झाली। सततच्या बदलत्या तापमानामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम। म्हाडाच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या 70 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीनं बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार आहे। लवकरच 17 झोपू योजनांमधील झोपडपट्टी धारकांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात होणार।